माझ्यासाठी, माझ्या वडिलांसाठी आणि माझ्या घरासाठी शाप आहे, दुसरं काय नाही. आर्यन, मानसी तुझ्याशिवाय जगणं शिकली आहे. फक्त 2 जणांची लढाई. मिस खंबाटा आणि रमाकांत, त्यांच्यामुळे स्ट्राईक. पिया अजूनपर्यंत झोपलेलीच आहे आणि मानसी सर्टिफिकेट्स आणायला तिच्या कॉलेजमध्ये गेली आहे. ओ, भेट तुझी माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी निळे. भेट तुझी माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी निळे. नयनांच्या डोही तुझ्या डुंबून गेलो मी, जाऊ कुठे सांगना. भेट तुझी माझी घडी जशी गगनाला धरणी मिळे. भेट तुझी माझी घडी जशी गगनाला धरणी. ही ओढणी तुमची आहे, ज्याने माझा रस्ता अडवलाय. माझी ओढणी मला माझ्या प्रश्नाचं उत्तर दिल्याखेरीज तुम्हाला ही ओढणी नाही मिळणार. हे बघा, माझी ही ओढणी वाऱ्याने उडत गेली, मी काहीच नाही केलं. अच्छा, कदाचित चूक या वाऱ्याची आहे. तर मग ही ओढणी त्या वाऱ्याकडेच मागा तुम्ही. हे बघा, मला पुस्तकी वाक्य आणि कथा कवितांमध्ये अजिबात रस नाहीये. मला माझी ओढणी परत करा. पण ही ओढणी तर स्वतःहूनच माझ्याकडे आली आहे. ही माझी ओढणी आहे. ठीक आहे, ही ओढणी मी तुम्हाला परत करतो, पण एका अटीवर. ज्या प्रकारे आज ह्या ओढणीने माझा मार्ग अडवलाय, त्याच प्रकारे आयुष्यभर प्रत्येक मार्गावर ही ओढणी मला माझ्यासोबत पाहिजे. भेट तुझी माझी घडे
जशी ह्या गगनाला धरणी मिळे. नयनांच्या डोही तुझ्या डुंबून गेलो मी, जाऊ कुठे सांगना. भेट तुझी माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी मिळे. भेट तुझी माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी मिळे. भेट तुझी माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी मिळे. नयनाच्या डोही तुझ्या डुंबून गेले मी, जाऊ कुठे सांगना. भेट तुझी माझी घडे जशी ह्या गगनाला धरणी मिळे. मला बनायचंय air hostess. आर्यला काय आवडतं काय नाही, जस्ट कॉन्सन्ट्रेट ऑन दॅट सानिया. फगेट बाकीच्या गोष्टी. कम ऑन. नो 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 मिस खंबाटा, मला आर्यनच्या बोलण्याचं जरा सुद्धा वाईट वाटलं नाही. हे तर प्रेमाचे साईड इफेक्ट्स आहेत. आता प्रेम केलंच आहे तर साईड इफेक्ट्स सहन करावे लागतील ना. दॅट्स लाईक माय गर्ल. यू नो आय लव्ह टू एक्सेप्ट चॅलेंजेस. त्यामुळे मला पूर्ण खात्री की आर्यन फक्त आणि फक्त तुझाच होईल. आय एम शुअर अबाउट दॅट. तुम्हाला माझ्या बाबतीत खात्री आहे आणि मला माझ्या स्वतःची. मी पहिल्यांदा आर्यनला सिंघानियांच्या पार्टीमध्ये पाहिलं. त्याला पाहिलं आणि फिदा झाले त्याच्यावर. पार्टीमध्ये असं कुणीच नव्हतं जो मला भेटण्यासाठी किंवा माझ्याशी बोलण्यासाठी बहाणे शोधत नव्हतं, शिवाय आर्यनच्या. मिस खंबाटा त्याने मला पाहिलं सुद्धा नाही. बस त्याच दिवसापासून मला तो आवडायला लागला. सो कोणत्याही परिस्थितीत मला त्याला मिळवायचंय. आय सेड आफ्टर ऑल हिज माय ब्रदर. डू नॉट वरी. बघ तो तुझा नक्की होईल. हे युअर फ्लाइट इज देअर. कम ऑन गेट गोइंग. वेळ होतोय. बाय. सिया. कॅप्टन समीर. येस मॅम. काल सिंगापूर मुंबई फ्लाइट डिले झाली होती कारण? मॅडम, जोपर्यंत रनवे रिपेअर नाही होणार असे प्रॉब्लेम येतच राहणार. Oh my God, I'll have to look into this matter. Anyway, I'll speak to the authority. Okay, see ya. नमस्कार विपुलजी. नमस्कार. या रमाकांत, कसे आहात तुम्ही? मी ठीक आहे. तुम्ही ठीक आहात ना? एकदम मस्त. सांगा, कुठे सही करायची मी? नाही, आता नाही सही करायची तुम्हाला. कापड? तुम्हाला पैसे नाही मिळणार. या महिन्याची सॅलरी नाही मिळणार? मागच्या महिन्याची सॅलरी? अहो, या महिन्याची असो किंवा मागच्या महिन्याची, जोपर्यंत एन्क्वायरी संपत नाही तुमची सॅलरीच नाही, अगदी प्रॉव्हिडंट फंडमध्ये जमा केलेले पैसे पण तुम्हाला काहीच मिळणार नाहीये.
विपुलजी, त्या फंडाच्या पैशांवर लोन तर मिळू शकतं. अहो, मॅडमच्या ऑर्डरशिवाय आम्ही काहीच करू शकत नाही. जर पैसे नाही मिळाले तर काय मी खाऊ आणि काय मी माझ्या परिवाराला खायला घालू? विश, विश खा तू रमाकांत. हो, आय सी. तुझ्याकडे पैसे नसतील तर नो प्रॉब्लेम, माझ्याकडून मागून घे, पण वेळेवर खाते. नक्की खा. हा, सिक्युरिटी. बोला या मॅडम. माणसाला ओळखतोस तू? हो, हे आपले रमाकांत आहेत. हो. ओ गुड. मग तर हे सुद्धा माहिती असेल तुला की ह्याला नोकरीवरून सस्पेंड केलंय, राईट? हो. तर मग हा एअरपोर्टच्या आत कसा काय आला? जोपर्यंत ह्याची इन्क्वायरी चालू आहे, जर हा मला एअरपोर्टच्या आत परत दिसला तर ह्याच्या बरोबर तुम्हा सगळ्यांची नोकरी सुद्धा जाईल. डू यू अंडरस्टँड? या माणसाच्या गळ्यामध्ये जो गेट पास लटकतोय ना, तो काढून घे. महावीर, डू इट फास्ट. लीव. चल. 1 मिनिट रमाकांत. रिमेंबर व्हॉट आय सेड? मी तुला म्हटलं होतं की जमिनीवरच्या धुळीने आकाशामध्ये अजिबात उडू नये. तू पाहिलंस कशा प्रकारे मी तुझा अभिमान मातीमोल ठरवलं. थ्रो हिम आउट. मला बनायचंय एअर होस्टेस. हां, हे हॉर्लिक्स ओके, ही कॉफी पण ओके. हां, बोर्नव्हिटा ओके. मीठ, सगळं सामान चेक केलंस पिया बाळा? बस आई, थोडंसंच बघायचं आहे. ही साखर पण ओके. अच्छा, हां, आणि ही मध. ठीक आहे मम्मी, बघून झालं. आणलीस सर्टिफिकेट्स? हो. किती उशीर केलास? माहित नाही सकाळपासून काही खाल्लेस की नाही. चल, हातपाय धुवून घे, मी जेवण गरम करते तुझ्यासाठी. पिया, हे सामान आत ठेव. मालकाने मागच्या महिन्याचं बिल पाठवलंय आणि सांगितलंय की पैसे घेऊन ये येताना. पैसे घरी ते नाही येत आता. हे बघ, मानसीच्या बाबांना आज पगार मिळणार आहे. तू आपल्या मालकाला सांग की 1-2 दिवसांमध्ये पैसे पाठवतो आम्ही. ठीक आहे. अच्छा. काय हो? काय काय झालं? बोलत का नाही आहात? हे काय करताय? काही बोलत का नाही आहात? मी काही विचारतीये, बोला ना. हा मम्मा, बोल. तो रेशनवाला ना? तू मुळीच चिंता करू नको शांती. मी 2 दिवसात काही ना काही बंदोबस्त करेन ग. कसला बंदोबस्त करणार आहो?
हे काय वेडवाकडं बोलताय तुम्ही? मानसीची आई, मी मी वेडवाकडं बोलतोय का? मानसीची आई, नाही नाही, तुम्ही वेडवाकडं नाही बोलत आहात. मला सगळं काही समजलंय, सगळं काही समजलंय. पगार नाही मिळाला ना? नाही, त्या लोकांनी सगळं थांबवलंय. मागच्या महिन्याचा पगार, प्रॉव्हिडंट फंड, त्याच्या अगेन्स्ट लोन मागितलं होतं, काही नाही, सगळं थांबवलंय. अगदी माझं आयडेंटिटी कार्ड पण. काही नाही होणार आता. मला बनायचंय एअर होस्टेस. अरे काशी, काय झालं रे? काय नाही, या मॅडम खंबाटाच्या अत्याचारांनी तर आजकाल हद्दच सोडली. अरे भाऊ, ही आता आपण काय करू शकतो? ही तर त्यांच्या आपापसातली बाब आहे. अगं कसली आपापसातली बाब आहे? हे आपलं आणि परक काय असतं? आणि नातं तोडायचं होतं तोडलं. आता रमाकांत भाऊंच्या आयुष्याची का म्हणून खेळते ती? पण रमाकांत काकांच्या मुलीला मॅडमचाच भाऊ मिळाला होता का? अरे ओव्हरलोड, आपल्या शरीराचा लोड जरा कमी कर आणि आपल्या डोक्यातल्या मेंदूचा लोड वाढव. कुठे पण काही बोलत असतो. खरंच सांगतोय हा. त्यांच्या भांडणात नाही पडलो तरच बरं आहे. वा, काय बोलतेस तू? हे आज रमाकांत भाऊवर अन्याय होतोय तर आपण सगळ्यांनी चुप्प बसायचं. उद्या जेव्हा तुमच्यावर अत्याचार होईल तेव्हा पण आम्ही सगळे चुप्प राहू, ठीक आहे? आपल्या मजुरांची एकताच आपल्या सगळ्यांची ताकद आहे. जर आपण एकमेकांना मदत नाही केली ना, तर याच प्रकारे मॅडम खंबाटाच्या अन्यायाचे, अत्याचाराचे आपण बळी पडत राहू. पण रमाकांत काकांनी स्वतःच सांगितलंय की स्ट्राईक नाही करायचं आहे, तर मग आपण काय करायचं? अरे ओव्हरलोड, विरोध करायची पद्धत फक्त स्ट्राईक असतो का? तर मग अजून काय असतो? विरोध करायची पद्धत मी तुम्हाला सांगतो. रेशनवाल्याचे 3400, अर्धे दिले तरी 1700 तर द्यावेच लागतील. 1700 डाळ, तांदूळ, दूध, चहा पावडर, साखर. 1700 अधिक 1295, 2995. 2995 म्हणजे 3000. भाजी, विजेचं बिल. काय बघतेस बाळा? मानसी, अरे काय झालं? पप्पा, मी जेव्हा लहान होते तेव्हा अशीच तुमच्या गुडघ्याला मिठी मारून बसायचे मी. आणि तुम्ही मला तुमच्या कडेवर उचलून घ्यायचं. खरंच आज पण मी तितकीच लहान असते तर तुमच्या गुडघ्यांना मिठी मारून रडून रडून तुम्हाला म्हटले असते की मला कडेवर उचलून घ्या पप्पा, मला तुमच्या मिठीत घ्या पप्पा. पप्पा, माझ्याकडून मोठी चूक झाली पप्पा. चूक? खूप मोठी चूक झाली पप्पा. नाही बाळा, मी तुमची गुन्हेगार आहे पप्पा. नाही बाळा.
मी या सगळ्याला जबाबदार आहे. नाही बाळा, नाही. स्वतःला गुन्हेगार बनवून तू माझ्यावर गुन्ह्याचं ओझं अजून नको टाकूस. अरे मी तर गुन्हेगार आहेच ग. मी तुझ्या प्रेमाला नाही वाचवू शकलो बाळा. यापेक्षा मोठा गुन्हेगार आणखी कोण असू शकतो? मी नाही. तू स्वतःला असा त्रास नको करून घेऊस बाळा. मी तुझा गुन्हेगार नाही पप्पा, असं नका म्हणू. मी गुन्हेगार आहे तुमची पप्पा. मी गुन्हेगार आहे तुमची. ह्या नयनी वसे माझ्या लाखो स्वप्ने. ह्या नयनी वसे माझ्या लाखो स्वप्ने. आहे इरादा हा एक मनी उंच उडण्याचा. हवेशी कुछ गोष्टी मी करीन, ढगांचेही चुंबन घेईन.